बैरम मध्ये पोहोचल्या आपल्याला चुना लागलेला आहे 100चा. इथे बघा, इथे बघायला मिळेल तुम्हाला. इथली वाईबच वेगळी आहे काहीतरी. हा खूप मस्त वाईब आहे. हा एक पहिला कंपार्टमेंट, दुसरा, तिसरा, चौथा. पण आज मटन नाही केलं, चिकन का केलं? ओ माय गॉड, सेन्सिटिव्ह टॉपिक. काय सांगू, खरं सांगू खोटं सांगू? बरं झालं मी हिला आणलं आता, म्हणजे पुढच्या वेळेस माझे बैरमचे जे टूर आहे हे सगळे सोलो होणार आहे. गरम गरम मांडे आपण आणलेले आहे. वेलकम टू द न्यू व्लॉग. आज आपण चाललेलो आहे बैरमला. तर बैरमला काय असते? बैरमला असते यात्रा, आणि त्या यात्रेचं प्रमुख आकर्षण म्हणजे तिथलं फूड आहे. तर चला आपण बघूया बैरमची यात्रा कशी आहे. तर बैरमसाठी तर आम्ही चाललेलो आहे, पण तरी सुद्धा काय आणलं तू? मी आणला पिझ्झा. त्रीने आणलेला आहे. माहिती आहे तुमचं कधी रेडी होणार आहे आणि कधी भेटणार आहे मला खायला. तर हिने पिझ्झा आणलेला आहे सगळ्यांसाठी. तर त्याचं कारण असं की तिथे जाऊन आपण बनवणार आहे. पहिले तर तिथे जाऊन जागा घ्यायची आपल्याला, आणि जागा घेतल्यानंतर मग तिथे बनवणार आहे. तर वेळ लागेल, 4-5 वाजू शकतात. त्यामुळे पहिले थोडं पोटात असलेलं बरं. धुरंधर आलेले आमची. बापरे, पूर्ण तयारी. मार्ग माधान, काजळी, देऊरवाडा, शिरसगाव, कसबा, हे या मार्गे आपण चाललेलो आहे बैरमला. बैतूल 105, मुक्तागिरी 20. तर आपण बैरम मध्ये पोहोचलोय, आणि बैरम मध्ये पोहोचल्या आपल्याला चुना लागलेला आहे 100चा. पार्किंग जी आहे इथे 100 रुपीजची आहे. आता आम्ही चाललेलो आहे स्पॉट बघायसाठी. इथे आपण आपली चिकन बनवू. आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे, खूपच जास्त गर्दी आहे. एवढ्या गर्दीमध्ये आता आपल्याला आपल्या स्पॉट शोधायचा आहे, आणि नंतर तिथे आम्ही आमचं चिकन करणार आहे. ओके, लेट्स गो. असे चुला असतात हे. अच्छा, ओके. वाव. हे बघा, सगळीकडे अशा चुला लागलेल्या आहेत, आणि अशा ठिकाणी येऊन आपण छान असं जेवण करू शकतो. इथे बघा किती छान आहे, 2 लागलेले आहे. इथे बघा, इथे बघायला मिळेल तुम्हाला. इथे पण आहेत. एक आहे बैरम हंडीवाला, व्हेज नॉनव्हेज, चिकन, मटन, अंडा करी आणि रोडगा थाली. इथे तुम्हाला रोडगे सुद्धा भेटतील. ओ हे बघा, सुपर. ओ हो, इकडे पण आहे. भाई साहेब, इथली वाईबच वेगळी आहे काहीतरी. हा खूप मस्त वाईब आहे, एक नंबर. मटक्यावर मटक्यात दिसून आले फक्त. इथे मस्त व्यवस्था आहे टेंटची, पण हे सगळे टेंट जे आहे हे फुल आहेत. आज संडे असल्यामुळे. हाय, कसं वाटत आहे तुला? नवीन वाटते काहीतरी छान, डिफरंट, समथिंग डिफरंट. मस्त आहे. अरे हो, फायनली फाउंड चिकन फॉट झाला. तर ही आहे आमचं हॉटेल आहे समजा हे आजचं.
हा एक पहिला कंपार्टमेंट, दुसरा, तिसरा, चौथा, 5, 6 असे टोटल 6 कंपार्टमेंट आहे. आणि याच्यामध्ये आम्ही असं हा एक कंपार्टमेंट जो आहे हा फॅमिली दिलेला आहे. तर इथे आम्ही म्हणजे जेवणाचा कार्यक्रम आमचा इथे राहिला. आता प्रोसेस ती दाखवतो तुम्हाला. चल. काय केलं? डिमांड वाढली इकडे आल्याबरोबर. बॉईल करायला ठेवलंय. पण का बरं आपण आज मटन नाही केलं, चिकन का केलंय? ओ माय गॉड, सेन्सिटिव्ह टॉपिक. ॲक्च्युली चिकन जे आहे हे चिकन हे माझं फेवरेट असल्यामुळे आपण चिकन करतो. नाही नाही, चिकन फेवरेट आहे की मटन आवडतच नाहीये? म्हणजे मटन आवडतच नाही मला बेसिकली. त्याच्यामुळे आम्ही आज चिकन खाणार आहे. आणि हंडी सेट आहे आपली. आणि चेतू बनवणार आहे भाजी. आणि चेतू आपला किंग आहे नॉनव्हेजमधला. खूप छान भाजी बनवत होतो. ओके, तर मी इथे फर्स्ट टाइम आली आहे आणि मला एकदम ऑकवर्ड फील होते कारण बरेच जण इथे जेंट्स आहेत आणि आपण जे टेंट बुक केलं त्या समोर जेंट्स आले. आम्ही इथे आलो होतो तेव्हा कोणीच नव्हतं. आम्ही आल्याबरोबर 18 जण आले डायरेक्ट. नेहा जरा घाबरली. तर कसा वाटत आहे तुला बैरमचा एक्सपिरियन्स? आता काय सांगू, खरं सांगू खोटं सांगू? खराच आहे. मला म्हणजे गर्दी हे ते भरपूर आहे. लोकांना फक्त इथे येऊन जेवायचं आहे, चुलीवर मटन चिकन बनवायचं आहे आणि खायचं आहे. आता तेवढंच सगळं काही असेल हो. मला इथे टेस्ट करायचं आहे. केल्यावर बघू आपण आता. तर तुला चांगलं वाटत आहे की कसं वाटत ते सांग ना पहिले. छान वाटत आहे, वेगळं काहीतरी वाटतंय. पण इथे जे होतं की सगळेजण फक्त एक अजेंडा घेऊन येतात की मी नॉनव्हेज घेऊन येणार. सगळ्या चुल्या मांडलेल्या आहेत, चुल्यावर जेवण बनवणार आणि मी तुला खाणार. मेन अजेंडा सेलिब्रेट करतात लोक. इवन तुम्ही गुगल जरी केलं, गुगलवर पण तुम्हाला हेच दिसेल की बैरम कशासाठी फेमस आहे. बैरम त्यांनी लिहिलेलं आहे, फक्त एक लिहिलेलं आहे, एक दैवतासाठी लिहिलेलं आहे आणि त्याला स्लॅश लिहिलेलं आहे जेवणासाठी. आणि तुम्ही एवढ्या सगळ्या चूल बघितल्याच असेल, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की किती सगळे लोक इथे फक्त आणि फक्त जेवायसाठी येत असतील, जसे आम्ही आलेलो आहे. मला नाही वाटत की जास्त असं लेडीज इथे यायला पाहिजे. म्हणजे बरं झालं मी हिला आणलं आता. म्हणजे पुढच्या वेळेस माझे बैरमचे जे टूर आहे हे सगळे सोलो होणार आहे. थँक्यू. मी आता सोलो येणार. जमलं माझं. तर बॉईल आणलेला आहे. पहिले आपण बॉईल चेक करून घेऊ आणि मग फायनल करू. काका त्याच्या बायकोला दाखवून राहिले काय म्हणते, कशा भाज्या बनवून राहिल्या म्हणते मस्त इथं. पण ते कॉपरेटिव्ह आहे ना, ते हो म्हणते ना. ते हो म्हणते. पण काही दिवस हाही डब्बा मी नेलेला आहे. माझा डब्बा लहान. गरम गरम मांडे आपण आणलेले आहे आणि आता जाऊ आपण पण आपल्या राऊटीमध्ये या गरम मांड्यांचा आस्वाद घ्यायचा. वन अँड ओनली मेड बाय चेतन राऊत. माझा भाऊ एक्सपोर्ट आहे भाजी बनवण्यात एक नंबर. कोणी हात नाही पकडत म्हटलं. विदर्भात हात नाही पकडत आमच्या भाऊचा कोणी. जमता. तर आमची हंडी जी आहे ती आलेली आहे. खाली प्लेट, त्याच्यावर हंडी, आजूबाजूला आहे पेपर,
सगळे व्यवस्थित अरेंजमेंट झालेली आहे आणि आता आपण घेणार आहे जेवणाचा आस्वाद. हिरवा लिंबू जो आहे त्याचा स्वाद प्रेम आहे, काहीतरी प्रेम. तुम्हाला वेगळाच लागतो. सुख सुख. सुख म्हणजे काय असते याचा फोटो काढू आपण, त्याच्यावर लिहू आपण सुख. रस्स्यासोबत हिरवं लिंबू हे म्हणजे आहे सुख. आणि मांडे आणलेले आपण.